मुंबईचा उसाराच आणि इकडचा बघा किती फरक आहे. हा ओरिजिनल वाला एकदम. नाही 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 नाही. घोडेवर बसलेले आहेत नवरदेव. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद सांगले स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी खूप दिवसांत चाललो आहे लौकिकच्या गावी आणि डोक्याची पूर्ण माझ्या दही झालेली आहे. ही मॅडम बोलते 5 वर आलेली आहे ती बोलते आणि मग डोक्याची पूर्ण वाट लागलेली आहे. माझा आवाज कमी, तिचा आवाज जास्त येतोय. तर हा बघा, हा लौकिक आहे माझ्या शाळेतला मित्र. आणि थंबनेल बघून तुम्हाला माहिती पडला असेल मी कुठं चाललोय बघून. तर मी तुम्हाला सांगतोच, मी चाललोय सोलापूरला लौकिकच्या गावी, लौकिकच्या भावाच्या लग्नाला. फुल मचवणार आहे. आणि आता मी आलो ठाण्याला, काय हरकत नाही. आणि खूप लवकर आलो आम्ही. आता वाजले 10:30. हा उलटा आहे पण चालेल, काय हरकत नाही. तुम्ही पण आनंद घ्या आणि कोण नवीन असेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा पहिली गोष्ट. चला तर या, तुम्ही पण आनंद घ्या आणि आम्हाला पण आनंद घेऊ द्या. आणि याची तिकीट कन्फर्म आहे, माझी तिकीट कन्फर्म नाही. आणि मी चालणार जनरलला. लय मोठा स्कॅम करणार आहे आज आम्ही. चला या, लास्टपर्यंत बघत राहा. चला या. तर मित्रांनो, फायनली आता ट्रेन याचा टाईम झालेला आहे आणि कॅमेऱ्याची क्लॅरिटी डाऊन होते. काय हरकत नाही, तुम्ही चालून घ्या फक्त बस. काय रात्रीची वेळ आहे, कॅमेरा जेवढा आपला सपोर्ट देतो तेवढा ठीक आहे. तुम्ही पण ॲडजस्ट करून घ्या थोडा. आणि लय मोठा मी स्कॅम करणार आहोत. मी जाणार आधी जनरलमध्ये. तसं लौकिकला आपल्याला TC कन्फर्म करून जाईल तेव्हाच मी जाणार, एंट्री मारणार तिकडे. तेव्हा आम्ही दोघं सोबत बसू. सध्या तुम्ही बघत राहा, खूप मजा येणार आहे. आणि एकदम ब्लॉग आपण रंगून घेणार आहे, रंगून. गर्दी तर भेंडी मरणाची आहे. मग दाखवतो बघा गर्दी किती आहे. नाही गर्दी बघा, तुम्ही गर्दी तर बघितली असेल किती मोठी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायचं आहे गड अख्खा अख्खा. चला या मित्रांनो, ट्रेन पण आलेली आहे आता. तर मित्रांनो, मी आता बसलोय फायनली डब्यावर. डब्यावर काम 25 झालं आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही सोलापूरमध्ये पोचलेलो आहोत आणि आता वाजले 7. भाई जर्नी पण एक नंबर होती आणि लौकिक पण एक आहे. आणि गुड मॉर्निंग तुम्हाला पहिला. आता बघू घरी जाऊ पहिला, कसं काय नियोजन आहे तर पहिला बघूया लौकिकचा. आता लौकिकने गाडी बुक केली आहे, तर गाडी येते लवकर लवकर. तर मित्रांनो, फायनली आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आणि अर्धी गावकी गेली पुढच्या ह्याच्यामध्ये. आणि आम्ही दोघं झालो आहे, आम्ही असाच. आता बघू सोलापूरमध्ये उतरलो आहे, कसा वाटतोय सोलापूर बघायला आपल्याला. चला या, तुम्ही पण आनंद घेत राहा. तर मित्रांनो, फायनली लौकिकच्या घरी आलो आहे पण. आणि आता बघा किती वाजलेत. ही सिरी आमची मध्येच चालू होते. आणि लौकिकच्या इकडे सोलापूरवरनं अक्कलकोट पण बाजूलाच आहे. त्यात दिवसभर काही काम नाही तर आम्ही सर्व चाललो आहे अक्कलकोटला. हे बघा इकडे आहेत आणि ही पूर्ण गावकी आपल्याकडे चाललेली आहे. काका हाय करा. हा, ही लौकिकची फॅमिली आहे. हाय, ते बघा तिकडे पण आहे, काय तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आता मी सर्व चाललो आहे अक्कलकोटला. तो दादा घेऊन चाललाय, पुढे चाललाय तो. चला तर आपण जाऊया. हा, तुम्ही पण आनंद घ्या अक्कलकोटचा. चला तर आपल्याला आम्ही जातो. मित्रांनो बघा, उसारस सध्या सर्व आनंद घेत आहेत. मुंबईचा उसारस आणि इकडचा बघा किती फरक आहे. हा ओरिजिनल वाला एकदम फुल टेस्टी. तर मित्रांनो, फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. हे स्वामी समर्थ यांच्या इथे. आणि मी खूप लहानपणामध्ये आलेलो आणि आता जो येतोय मी किती वर्ष पहिला आलेलो तर आता आलोय. तर बघा चला तर जाऊया आपण आतमध्ये. कसं काय, हा बाबू पण आता उठलाय, गाडीमध्ये फुल झोपलेला, आता ही झोप उडाले. चला आपण बघूया आतमध्ये कशी दृश्य बघायला भेटते.
मित्रांनो हे बघा टीव्हीवर तुम्ही बघू शकता का आता आतमध्ये तर फोन अलाउड नाही. तर मी बाहेरून तुम्हाला दाखवतो. हे बघा मंदिर असं आहे. तर मित्रांनो एवढी पण गर्दी नाही, दर्शन पण चांगल्यापैकी झाला आणि आतमध्ये फोन अलाउड नाही, त्यासाठी मी काय काढला नाही. पण तुम्हाला मंदिर दाखवला आणि वडाचं झाड पण दाखवलं, खूप जुनं आहे इकडे. आणि बघा इकडे फुल गर्दी आहे थोडी थोडी आता. तर मित्रांनो विषय असा आहे, शिर्डीमध्ये कसा प्रसाद द्यायला आहे तसा इकडे पण प्रसाद द्यायला आहे. पण आता विषय एवढाच आहे म्हणजे एवढी गर्दी आहे ना, प्रचंड गर्दी आहे. तुम्हाला पण दाखवतो मी, खूप सारी गर्दी आहे बघा इकडे. तर आणि आम्हाला बघा गर्दी तुम्ही बघू शकता का ॲक्च्युली आम्ही आलो आहे लग्नाला, पण आज हल्दीचा विषय संध्याकाळी असतं. बघून दिवसभर काय करायचं, तर बोलू चला अक्कलकोट पण फिरून घेऊया. तर असा विषय बोलू प्रसाद एरियामध्ये जाऊया, प्रसाद घेऊया. पण काहीच नाही, फुल गर्दी आहे आणि 1-2 तास इकडेच जातील आमची असे वाटतं. 1-2 तास तर इझी जातीलच ना आरामात मित्रांनो जाऊ शकतात, कमी नाही. मित्रांनो बघितलं दादा बोललाच, तर बघूया छोटं छोटं फोटोशूट करूया आणि लगेच निघूया घरी जायला. बघू रस्त्यामध्ये काय भेटलं मला दाखवतो मी, तुम्ही पण. मित्रांनो मेन स्पॉट अक्कलकोटचा पाया पडल्यानंतर बघा इकडे सर्व मूर्तीचा फोटो काढतात. तिकडे पण आलेलो आहे मी आणि इकडे बस स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि इकडे महाराजांची मूर्ती आहे. तर मित्रांनो फुल चिल चाललेलं आहे बघा. टेम्परेचर किती आहे, मगाशी 40 होता आणि आता आम्ही थांबलो जरा जेवायला. मस्त की जेवण करून घेऊया इकडे आणि बघूया पुढे कसं काय नियोजन आहे आता आपला. चला तर या. तर मित्रांनो फायनली बघा आम्ही काय मागवलं आहे, महाराष्ट्रीयन थाली वेगवेगळ्या प्रकारची ही आहे. आणि ही चटणी एकदम फेमसची आहे इकडे सोलापूरची. तिकडे पण आहे महाराष्ट्र थालीवाले आहेत, तिकडे दाल भातवाले आहेत, तिकडे दाल खिचडी आहे. चला तर मस्त की मी पण आनंद घेतो ह्या चटणीचा. सोलापूर स्पेशल चटणी एक नंबर झणझणीत. चला या तुम्ही पण या जेवायला. A few moments later. गो. तर मित्रांनो सकाळपासून फिरलो पण खूप आणि दादा यांचं गाव पण बघितला. दादाचं आता लग्न हॉलमध्येच आहे आणि हल्दी पण हॉलमध्ये आहे. दादा तुला कसं वाटतं भाई? दादाच्या मनामध्ये लाडू फोडते आहेत. 2 hours later. तर मित्रांनो फायनली हल्दीची सुरुवात झालेली आहे चालू. तुम्हाला मी दाखवतो आता आणि सर्व येल्लो आणि तुम्हाला हॉल पण दाखवतो. आता फुल मजा येणार आहे, मस्ती होणार आहे खूप. हल्दी बोललो तर भाई जंक्शन तर व्हायला पाहिजे आणि खूप साऱ्या इथं बायका पण आहे. त्या लौकिकच्या मम्मीला भेटून घ्या. हाय करा, हाय करा. उद्या तुम्ही ते हॉलला तर बघून घ्या, सजवलं आहे कसा एकदम बघा, फुल डिंचॅक मध्ये एकदम. मित्रांनो लौकीला बघून घ्या, फुल डिंचॅक मध्ये एकदम. मित्रांनो जादू नुसता माकमा मकमी गेम. एकदा पोजिंग करा. मित्रांनो फक्त माकमा मकमी गेम चालू आहे इकडे बघा. सर्व एकामेकांना माकवत आहेत ते बघा. मित्रांनो आता वेळ आली का आपल्या जेवणाची. मस्त की जेवण घेऊया. Day 2. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला सोलापूरचा दुसरा दिवस
आणि मी कालपासून ते 2 दिवसाचा ब्लॉग पूर्ण मोठा बनवतोय. काय बोललो, छोटा मोठा बघायला मजा नाही येत नाही. आणि काल आम्ही अक्कलकोट एवढा फिरलो, फुल मजात. आणि सोलापूरमध्ये असा विषय आहे, मुंबईपेक्षा तिथं दिवस खूप स्लो चालतोय, एकदम स्लो. काल आम्ही अक्कलकोट फिरलो, नंतर घरी आलो, झोपलो, नंतर हल्दीला पण गेलो, तरी एकदम दिवस स्लो स्लो स्लो. रात्र कशी निघून गेली काय समजलाच नाही. काय हरकत नाही. आता सकाळ सकाळी गुड मॉर्निंग झालेली आहे माझी पण, आणि आंघोळ पण केलेली आहे मी. आणि लौकिकसोबत चाललोय जरा गावात, जरा इस्त्री मारायला. तर बोललो चला आता जाऊया. तर आजचा दिवस कसा आहे काय माहिती नाही, तर तुम्ही पण मजेत बघत राहा. जागते रहो देखते रहो. तर आजचा दिवस आहे आपला सोलापूरमधला लग्नाचा पण, आणि मला मुंबईला पण जायचं आहे प्लस. तर चला तुम्ही पण बघत राहा. या नवरा आणि नवरी दाखवतो. इथं लावकी तुम्ही बघितला नाही बघा, इथं नवरा आणि नवरी आहे. हाय. तर थोडा स्वतः फोटोशूट करूया, थोडे व्हिडिओ पण काढूया. चला या तुम्ही पण बघा. फायनली सर्वांची तयारी झालेली आहे. मी पण कपडे घातलेले आहेत फुल डिंचाकमध्ये. इथं गरमी आहे तर एकदम बोललो सिम्पलच घालतो. आणि आरसा पण सध्या घाण आहे, चलता आहे भाई. आणि हे बघा इकडे पण फुल तयारी. नवरदेव आता बसतोय घोड्यावर. मोरया. फायनली घोड्यावर बसलेले आहेत नवरदेव. तर फुल एकदम लेजेंडरी लुक आहे, एकदम सही वाटतो एकदम भाई. घोडा पण डिंचाकमध्ये एकदम. आणि आता आम्ही इकडनंच सध्या नवीन गाव, नवीन प्रथा, नवीन लग्न कार्य, आणि इकडनंच रस्त्यावर जाणार आहोत. आणि हे बेंजूवाले आहेत पद्धतशीर एकदम. नवरदेव निघालेला आहे आणि फुल डिंचाकमध्ये कार्यक्रम चालू आहे. आता तुम्ही नवरदेव बघू शकता, तिकडे नवरदेव आहे फुल डिंचाकमध्ये. तर मामा लोक आहे टाका घेऊन. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे हनुमानच्या मंदिरात. आणि हनुमानाचं मंदिर आणि नंदी इथे आहे. कधी मी असं बघितलं नाही, त्या शंकराच्याच मंदिरात बघितलेलं आहे नंदीला बघा. आणि हे दरवाजा समोर नवरदेव, आणि इकडे हनुमानाची मूर्ती, आणि तिथं पिंड पण आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आहोत. आणि बघा हे सगळे बुटं चोरायला आलेला पोरं ही. बघा इकडे पण एक आहे, तिकडे आहे, त्याकडे हे बघा इकडे आहे. पण इकडे फुल तयारीमध्ये आहेत. बुटं कोणाला जाऊन देणार नाही आम्ही. तर बघा तिकडे पण एक आहे, बुटं घ्यायला आलाय. हे बघा ते बघा बुटं फक्त एकच द्यास बुटं. दादा कुछ भी होऊन तू जूता जाना चाहिए. काका प्लॅनिंग सांगतोय कशी काय करायचं आहे ते बघा. 1 2 3 4 आणि एक नाही इकडे काय मित्रांनो बघू शकता तुम्ही फुल दुगा माटक्यात. नवऱ्याकडची गँग जिंकलेली आहे. नवऱ्याकडची गँग जिंकलेली आहेत बुट. तो मित्र गोलीबार डायरेक्ट होतोय. गोलीबार होतोय. तर मित्रांनो फाय लग्न लागलेलं आहे आणि एक नंबर लग्न झालेलं आहे. आणि भाई तुम्ही बघितलं असेल बुटांसाठी किती मारामारी होते.
पण प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते तर आपण काय बोलू नाही शकत. पण आम्हाला पण पुढे द्यायची नव्हती, पण भाई खेचाखेची बघितली ना किती मोठी होती ती. वडा काय हरकत नाही, लग्न पण लागलेलं आहे. आता जातो मग बघूया पुढे पुढे काय काय होतं आहे. नवीन गाव, नवीन पद्धत आणि नवीन कार्यक्रम. चला तर मित्रांनो, आता आपण चाललोय मुंबईला आणि नवरदेवाने नवरीला बाय बाय बोलूया. बाय बाय. चला अशा प्रकारे ब्लॉग तुम्ही दोन जणी बघा. बाय बाय. तर मित्रांनो, फायनली तुम्ही लग्न बघितलं असेल, पूर्ण धमालमध्ये गेले आम्ही आणि आता आम्ही चाललोय सातारा ते मुंबई गाडीमध्ये. हे लौकिकचे सर आहेत, तिकडे पाठीमागे मॅडम आहे आणि सरांची पूर्ण मंडळी आहे आणि मी पण चाललो त्यांच्यामध्ये. संध्याकाळी ट्रेनमध्ये जाण्यापेक्षा त्यांच्या गाडीमध्येच चाललो आहे. तर चला, तर आता मी करतो एंड आणि खूप मोठा ब्लॉग बनणार आहे मला माहिती आहे. तर तुम्ही पण एन्जॉय करा बघायला. कोण नवीन असले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि काळजी घ्या स्वतःची. चला बाय बाय.